नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसनमध्ये आपण नेस्टेड इफ हा फॉर्म्युला पाहिला. आता या लेसनमध्ये आपण इफ्स पाहणार आहोत. आता हा इफ्स काय करतो, जे आपण नेस्टेड इफमध्ये पाहिलं होतं तेच इफ्स करतो. म्हणजे नेस्टेड इफला रिप्लेस करण्याचं काम हा इफ्स फॉर्म्युला करतो. बट हा फॉर्म्युला तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2019 आणि त्यानंतरच्या व्हर्जनमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला पाहायला मिळेल. नेस्टेड इफ वापरणं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होतं, बट हा फॉर्म्युला अगदी इझी आहे आणि प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला किती इझी आहे ते. तर आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत, बट त्या अगोदर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना. सो प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आणलेला आहे. आता ते सरप्राईज काय असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर प्रॅक्टिकली इफ्स फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे. ॲडव्हान्स लेवलचा फॉर्म्युला प्रॅक्टिकली पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे. आणि त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे. सिरियल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, मार्क्स आहे आणि आपल्याला इथे ग्रेड त्यांचे फाइंड आउट करायचे आहेत. तर ग्रेड कसे फाइंड आउट करायचे आपल्याला? तर यूजिंग इफ्स फॉर्म्युला. ज्यावेळी फ्रेंड आपण नेस्टेड इफ पाहिलं, या अगोदरचं लेक्चर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल ना, आणि पाहिलं नसेल तर ते नक्की पहा फ्रेंड्स. तर आपण इफमध्ये काय करतो? नेस्टेड इफ यूज करतो, म्हणजे इफ विदिन इफ मल्टिपल टाईम यूज करतो. बट त्याऐवजी फ्रेंड्स आता ॲडव्हान्स लेवलमध्ये आपल्याला इफ्स फॉर्म्युला आलेला आहे आणि तो आपण आता प्रॅक्टिकली इथे पाहणार आहोत. तर काय पाहायचं आहे आपल्याला? इथे रिझल्ट काय आला पाहिजे, ते ग्रेड काय आलं पाहिजे. जर मार्क्स इथं 75 किंवा 75 असतील तर इथे ए प्लस ग्रेड आला पाहिजे. 65 किंवा 65 पेक्षा जास्त असेल तर ए ग्रेड आला पाहिजे. 45 किंवा 45 पेक्षा जास्त असेल तर बी ग्रेड आला पाहिजे. आणि 35 किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर सी ग्रेड आला पाहिजे. पण 35 पेक्षा जर कमी असेल तरी ते फेल म्हणून आलं पाहिजे आपल्या ग्रेड या कॉलममध्ये. अशा प्रकारे आपला रिझल्ट आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण इथे नेस्टेड इफ न यूज करता इफ्स यूज करणार आहोत. कारण नेस्टेड इफ यूज करणं तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, परत इफ टाईप करा, ते करण्यापेक्षा आपण आता इथे इफ्स यूज करणार आहोत. आणि हा ॲडव्हान्स लेवलचा फॉर्म्युला आहे. नेस्टेड इफ इथे यूज न करता आपण डायरेक्ट यूज करणार आहोत. इफ चेक वेदर वन or more conditions are met and returns a value corresponding to the first true condition. म्हणजे इथे आपण मल्टिपल कंडिशन्स देऊ शकतो. त्यासाठी आपण इथे मल्टिपल रिझल्ट सुद्धा देऊ शकतो. जे आपण नेस्टेड इफ मध्ये केलेले ना फ्रेंड, तेच आपण इथे इफ्स मध्ये पण करू शकतो. त्या बटन प्रेस करा आणि इथे लॉजिकल टेस्ट 1 व्हॅल्यू इफ ट्रू 1 असं आपलं इथे आर्ग्युमेंट्स आहेत. हे पहा, लॉजिकल टेस्ट 1 व्हॅल्यू इफ ट्रू असे आर्ग्युमेंट्स आहेत आपले. आता फ्रेंड लॉजिकल टेस्ट 1 व्हॅल्यू इफ ट्रू 1. आता लॉजिकल टेस्ट काय पाहिजे आपल्याला? जर हे मार्क्स काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 75 असेल तर आपल्याला रिझल्ट काय आला पाहिजे? डबल इनवर्टेड कॉमामध्ये ए प्लस. हे सेम आपण अगोदर दिलं होतं तसंच द्यायचं. त्यानंतर कॉमा नंतर आता इथे लॉजिकल टेस्ट 2. आता इथे आपल्याला फ्रेंड परत इफ टाईप करायची गरज नाही. इथे डायरेक्ट आपण ही सेल सिलेक्ट करायची. आपली जी कोणती सेकंड कंडिशन आहे ती कंडिशन टाईप करायची. आणि व्हॅल्यू इफ ट्रूमध्ये इथे काय आलं पाहिजे? आपल्याला ए ग्रेड आला पाहिजे, म्हणून डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण ए घेतला. म्हणजे आपण फक्त कंडिशन देतोय आणि त्या कंडिशन जर फुलफिल होत असेल तर आपल्याला काय व्हॅल्यू पाहिजे, काय रिझल्ट पाहिजे तो आपण डायरेक्ट टाईप करतोय. त्यानंतर थर्ड कंडिशन काय आहे आपली? जर ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 45 असेल तर काय आलं पाहिजे? आपला रिझल्ट इथे बी ग्रेड आला पाहिजे ना. आता नेक्स्ट आपली परत लॉजिकल टेस्ट 4 कोणती आहे आपली? परत ही सेल सिलेक्ट करायची. सिलेक्ट करून इज इक्वल टू 35 जर असेल तर आपल्याला काय आलं पाहिजे? इथे कोणतं आलं पाहिजे? इथे आलं पाहिजे आपला सी ग्रेड. डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण सी ग्रेड टाईप केलेला आहे. आता फ्रेंड्स डायरेक्ट आपण इथे कॉमा देऊन इथे फेल करू शकतो का? इथे फेलचं कुठं खाली आर्ग्युमेंटमध्ये तुम्हाला दिसते कुठे फेल, म्हणजे व्हॅल्यू फॉल्स म्हणून कुठे आहे का? इथे व्हॅल्यू फॉल्स म्हणून नाहीच आहे ना. इथे फक्त लॉजिकल टेस्ट आहे आणि व्हॅल्यू ट्रू, म्हणजे ते जर सॅटिस्फाय होत असेल तर काय रिझल्ट आला पाहिजे हे तुम्हाला डायरेक्ट दिलं आहे. मग आपल्याला इथे परत कंडिशनच द्यावा लागेल. तर ती कंडिशन काय असेल? ही कंडिशन असेल आपली ही. आणि काय असेल आता इथे? लेस दॅन 35 असेल तर, बरोबर ना. लेस दॅन 35 असेल तर काय येणार? डबल इनवर्टेड कॉमामध्ये इथे येणार फक्त फेल. हे पहा, फेल डबल इनवर्टेड कॉमा, कंप्लीट
दिसलं, हे आपण अशा प्रकारे दिलेलं आहे. आता फ्रेंड्स करूया इंटर, आणि इंटर केल्यानंतर पहा रिझल्ट. इथे आपला रिझल्ट आलेला आहे, इथे ए ग्रेड आलेला आहे. आणि सर्वांचे रिझल्ट फाइंड आउट करण्या अगोदर एक खास गोष्ट फ्रेंड तुमच्यासाठी. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये, आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, चॅट GPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल, त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य, म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे, आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल. आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार, आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता, आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. आता फ्रेंड्स, परत येऊया आपण आपल्या टॉपिककडे, आणि इथे करूया डबल क्लिक. आणि डबल क्लिक केल्यानंतर इथे सर्वांचे रिझल्ट दिसतील आपल्याला. 68 आहे, म्हणजे 65 पेक्षा ग्रेटर आहे, एक ग्रेड आलेला आहे. नंतर 85 हा 75 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून A+ ग्रेड आलेला आहे. तुम्ही कुठेही चेक करू शकता. इथे इथे तुम्हाला सगळे ग्रेटर दिसतील 75 पेक्षा, म्हणून A+ ग्रेड आलेला आहे. जर इथे तुम्ही चेंज केलं, समजा 49 केलं, तर इथे B ग्रेड येणार आहे. किंवा तुम्ही जर इथे 76 च्या ऐवजी इथे डायरेक्ट 31 केलं तर तुम्हाला इथे फेल म्हणून येणार आहे. किंवा इथं 39 केलं तर इथे C ग्रेड येणार आहे. म्हणजे जर काही इथे चेंजेस केले तर तसे चेंजेस इथे होतात, आणि त्याप्रमाणे रिझल्ट येतो. फ्रेंड, तुम्हाला नेस्टेड इफ कसं द्यायचं हे जर माहीत नसेल तर आपण ऑलरेडी या लेसनच्या अगोदर, या लेक्चरच्या अगोदर ते लेक्चर घेतलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, आणि इथे त्याचा यूज
करून पहा, सेम रिझल्ट तुम्हाला इथे येणार आहे. इथे नेस्टेड इफ यूज करून पहा, सेम रिझल्ट तुमचा येणार आहे. तर नेस्टेड इफ वापरणं जर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर हा नवीन ॲडव्हान्स लेवलचा फॉर्म्युला आहे इफ्स. इथे तुम्ही हा यूज करू शकता आणि हा माहिती असणं पण गरजेचं आहे ना. इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ह्या अपडेटेड गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा फॉर्म्युला एक्झिक्यूट कसा होतो ते आपण पाहूया. आता इथे पहा, C2 मध्ये म्हणजे ह्या सेलमध्ये जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 75 असेल तर म्हणजे ट्रू असेल तर इथं व्हॅल्यू ट्रूमध्ये आपण जे काही मेसेज दिलेला असेल तो आपला प्रिंट होणार आणि नसेल तो नेक्स्ट लॉजिकल टेस्ट चेक करणार. जर इथे जर व्हॅल्यू जर त्यापेक्षा ग्रेटर असेल तर यामध्ये जो आपण व्हॅल्यू ट्रूमध्ये जो मेसेज दिलेला आहे तो आपला प्रिंट होणार. तर इथे ए आहे म्हणून आपला इथे 68 हे 65पेक्षा ग्रेटर असल्यामुळे ए आलेला आहे. किंवा आणखीन पण पहा, समजा इथे सी आहे, इथे काय झालंय, इथे जर म्हणजे C5 घेतलाय आपण, आता ही सेल C5ची आली. जर यामध्ये जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 75 असेल तर व्हॅल्यू ट्रूमध्ये आपण जो मेसेज दिलेला असेल, जी म्हणजे टाईप केलेला असेल व्हॅल्यू, तर ती आपली इथे रिटर्न होणार. आणि ती जर नसेल तर नेक्स्ट लॉजिकल टेस्ट 2 चेक होणार आणि त्यामध्ये जे काय असेल ती जर सॅटिस्फाय होत असेल तर आपल्या व्हॅल्यू ट्रूमध्ये जे काय आहे ते चेक होणार. तर इथे पण 65पेक्षा ग्रेटर नाही. नंतर तो नेक्स्ट कंडिशन चेक करणार म्हणजे लॉजिकल टेस्ट 3 चेक करणार. 45पेक्षा ग्रेटर आहे का, नाही, त्यामुळे तो बी न प्रिंट करता नेक्स्ट लॉजिकल टेस्ट 4 चेक करणार. 35पेक्षा ग्रेटर आहे का, येस ग्रेटर आहे. तर ग्रेटर असेल तर व्हॅल्यू ट्रूमध्ये काय आहे, सी, म्हणून इथे सी आलेला आहे. आणि जर नसेल तर तो नेक्स्ट चेक करणार आणि त्यामध्ये जो रिझल्ट असेल तो प्रिंट करणार आपला. समजलं? तर अशा पद्धतीने आपला इथे रिझल्ट येतोय, आउटपुट येते. आणि तुम्हाला जर नेस्टेड इफ जरी शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच अगोदरचं लेक्चर पहा. नेस्टेड इफ आणि ह्या इफचा रिझल्ट सेमच आलेला राहील, काही चेंज होणार नाही. बट हे ॲडव्हान्स लेवलचं आहे आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून ते सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये घेतलेलं आहे. फ्रेंड्स, हा फॉर्म्युला आपण अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर तो यावा असं वाटत असेल तर त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी नवीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तसंही मला कमेंटमध्ये सांगा. ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. जर माझी टीचिंग मेथड तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.